ईश्वरांचा खरंच भगवान गोवेश्वर एवढे शक्तिशाली प्रसन्न होणारे आहेत का? तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हे पण इथं मंदिरामध्ये त्यांची पण प्रतिमा स्थापित आहे। तुम्ही पण हे जगद्गुरू रामानंदाचार्य खरंच भगवान खरंच देव आहेत का? हे जर तुम्हाला जर बघायचं असेल एकदा सोमवारच्या पालिकेला येऊन बघा आणि जगद्गुरू श्रींची फक्त एकच तुमची अडचण सांगा, हे खरंच तुमची अडचण दूर करतात का? एक परीक्षा घेण्यासाठी सोमवारी फक्त येऊन जा। पालखी दर सोमवारी असते, तेच सायंकाळी 5 वाजता पालखी सुरू होते। 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत पालखी असते। पालखी संपल्यानंतर बरोबर 7 वाजता लगेच आरती असते। आरती संपल्यानंतर भाविकांना जे आले त्यांना महाप्रसाद दिला जातो। तुम्ही अवश्य या पालखीचा लाभ घ्या आणि अनुभव आपले देवाने जे काय अडचण आहे देवाला सांगून बघा आणि देवाचा पण अनुभव बघा। तुमचा एक स्वतःचा अनुभव तुम्ही सांगू शकाल? भगवान गोवेश्वरांचा एक माझा छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला। असे काही भक्तगण येतात की त्यांची अशी भरपूर मोठी काय अडचण असतात आणि ते भगवान गोवेश्वरांना त्यांनी त्यांची अडचण सांगतात आणि काही दिवसांनी ते परत येतात आणि रडून सांगतात की भगवान गोवेश्वराने आमची जे का हे आयुष्यात आमची गोष्ट होणारच नाही, ते अशा भगवान आमच्या गोवेश्वराने जगद्गुरूने त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे, असे ते भगवान गोवेश्वरांचा अनुभव माझा आहे। धन्यवाद गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल। जय सियाराम। अनंत एक्सपिडिशन गोवा, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या मंदिराची जगभर माहिती पसरवण्यासाठी मदत केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। जय सियाराम, धन्यवाद। नमस्ते, माझं नाव आहे डॉक्टर श्रीनिवास पांडुरंग देशपांडे आणि ही माझी पत्नी निशा श्रीनिवास देशपांडे। आम्ही आलो आहे ठाण्याहून, आलो आहे मुंबई ठाणा। आम्ही गोव्यातच असतो, म्हणजे गोव्यात राहत होतो फार पूर्वीपासून। हा. आमचं आहे इथे घर, मग आम्हाला कळलं नवीन मंदिर झालं म्हणून पाहायला आलो। मुख्य म्हणजे आम्ही वेगळे वेगळे त्याच्यातले काही काही आम्ही ज्योतिर्लिंग पाहिलेत, पण 12 आहे 12 सबंध सगळे आम्ही पाहिले नाहीये। तर इथे दर्शन झाले, ते दर्शन करून फार फार आनंद झाला। सगळे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं अमुक वयानंतर शक्य नसतं, त्यामुळे आता इथे आला तर सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि खूप छान प्रसन्न वाटतं। आणि आता सुरुवातच झाली या कॉम्प्लेक्सची, पण आय कॅन इमॅजिन आफ्टर few years when the landscaping and all is done, it will be one of the best in the country, I'm sure. आम्ही तुमचा टाइम घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आमचे प्रिव्हिलेज इज अवर्स। देवळाच्या आतमध्ये शूटिंग करण्याची परमिशन नसल्यामुळे आम्ही ते व्हिडिओ काढू शकत नाही, म्हणून या आमच्या दोन्ही पार्ट्समध्ये ते व्हिडिओ नाही आहे। तुम्ही मुद्दाम देवळात जाऊन 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात। धन्यवाद।